नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स मार्केट प्रेडिक्शन डेली बेसिसवरती जे आपण करतो त्यासाठी आजचा हा 6 तारखेसाठी आपण व्हिडिओ बनवतोय. तर आजचा दिवस म्हणजे 3 तारखेचा खूप जबरदस्त असा होता. आणि मार्केटने एकदम ज्या लेवल्स होत्या त्यानुसारच त्यांनी काम केलं. खूप चांगला दिवस होता सगळ्यांनी. म्हणजे जर तुम्ही लेवलनुसार जर विचार केला असेल तर तुम्हाला चांगले पॉइंट्स मिळाले असतील यात काही शंका नाही. कारण मार्केट इथे गॅप डाऊन ओपन झाला. जी आपली लेवल डिस्कस केली होती आपण 24,748, त्याला सपोर्ट घेतला आणि जो रेड झोन होता तिथे आला. प्राइस ऍक्शन बनवली आणि तिथल्या तिथेच त्यांनी टाइमपास केला आणि जेव्हा शेवटच्या वेळेला म्हणजे आफ्टरनून नंतर त्यांनी एक मोमेंटम दिला मित्रांनो. ठीक आहे. तर खूप असा हा, जर नीट बघितलं आपण, जर इंट्राडे ज्याने केलं तर त्यांच्यासाठी मोठा मोठा प्रीमियम काय वाढले नाही कॉल पुटची. पॉइंट्स मात्र दिसतंय 100 पॉईंट्सने आपण वाढलो. जर लेवलनुसार जर फ्युचरमध्ये ज्याने केलं नसेल तर त्याला चांगले पॉईंट्स मिळाले असतील 100 पॉईंट. जेव्हा त्याने 800ला भरपूर वेळा सपोर्ट घेतलाय बघा इथे. लेवल जर तुम्ही नीट बघाल, खूप वेळा सपोर्ट केला आणि मग इथल्या इथेच जर बोललात तरी दिवसभर टाइमपास करत होता आणि त्यानंतर त्यांनी ब्रेकआउट दिला आणि जेव्हा 850 म्हणजे हा इंट्राडेचा हाय जेव्हा ब्रेक केला, म्हणजे आपण त्याला म्हणू की एक डार्वस बॉक्स स्ट्रॅटेजी आहे. त्या डार्वस बॉक्सनुसार त्यांनी हा हा बॉक्समध्येच जवळजवळ त्यांनी खूप वेळ केला आणि मग हा बॉक्सची जेव्हा एंट्री ब्रेकआउट दिला त्यावेळेला मात्र त्यांनी जवळजवळ 50-60 पॉईंट वन साइड मुवमेंट केलं. तर या पद्धतीने झालं इंट्राडेला. पण जर का हेच तुम्ही पोझिशन मध्ये जर असता, जिथे आपलं इथे डिस्कस झालं होतं, पोझिशन मध्ये जर तुम्ही आहेत तर मात्र तुम्हाला मार्केट मोमेंटमचा तुम्ही फायदा उचललेला आहे. त्याच पद्धतीने तर आता आपल्याला निफ्टीमध्ये काय करायचं आणि बँक निफ्टीमध्ये काय करायचं किंवा सेन्सेक्समध्ये काय करायचं तर त्याच्यावरती आपण सर्वप्रथम डिस्कस करूया. त्यासाठी आपण लेवल ड्रॉ करूया की काय आहे, मार्केटने काय केलं आणि काय करायचं त्याचं प्लॅनिंग आहे. तर सर्वप्रथम जर तुम्ही नीट बघाल तर मार्केटने ओव्हरऑल खाली खाली येऊन त्यांनी इथे आपल्याला एक बॉटम दिला आणि बॉटम दिल्यानंतर त्यांनी एक चांगला फ्रेश ब्रेकआउट दिला आणि तिकडे आला. तर चान्सेस जास्त काय आहेत की त्याचा जो 25,000 आहे, 25,050, जो ह्याचा 50%, जर एक मिनिट मी ह्याच्यावरती लावतो तसावर सगळे पहिले लेवल आपण घालून टाकूया. आता आपण सगळं पाहिलेलं आहे की काय झालंय ते. लेवल केल्यानंतर आपण मार्क करू. जो फिबोनाची रिट्रेसमेंटचा जो म्हणतोय मी, त्याच्यानुसार जर विचार केला तर 50% जो आहे तो 25,200 पर्यंत जायला पाहिजे त्याने हिथून. तर त्या पद्धतीने तो प्लॅन करतोय की 25,200 पर्यंत जायला पाहिजे. ठीक आहे. So, ते पण मार्क करून घेऊ. रेड झोन पण मार्क करून घेऊया आपण की काय आहे. या दोन रेड झोन आहेत ज्याच्यात मार्केट उद्या म्हणजे सोमवारी तिथे राहू शकतो मित्रांनो. तर चान्सेस काय आहे म्हणजे फिबोनाची काय सांगते, तर फिबोनाची नुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला 50% जो येतोय इथून त्याचा, किंवा 38 पॉईंट तो जो लेवल हे वेगळं चाललंय. तर बघा, दिसलं तुम्हाला फिबोनाची नुसार 25,050 पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. कारण तिथून त्यांनी जर बॉटम बनवून जर झाला तर 50% पर्यंत जातो. आता 38 पर्यंत आलेलं आहे. तर त्या पद्धतीने आपण मार्किंग करणार आहोत 25,050, 25,020.
जो आपला अल्टिमेट टार्गेट आहे याच्यासाठी. दुसरं आहे 25,100. या लेवल आहेत वरच्या आपल्यासाठी की, आणि त्यानंतर हा एक आहे. तर मॅक्स जो टार्गेट आहे, म्हणजे हा जो बॉटम जिथे बनवला आणि बॉटम पासून जो वर जाण्याचे चान्सेस आहे, वर जाण्याचे चान्सेस आता मित्रांनो, आता 24,900 पर्यंत आहोत आपण. रेड झोन मध्ये आहोत आता सध्या तरी. या रेड झोन मध्ये जर त्यांनी एक कन्सोलिडेशन घेऊन जर ब्रेकआउट दिला तर 960 ते 25,020 या दोन टार्गेटसाठी आपण जाणार आहोत. आणि जर का इथे गॅपअप जर झाला तर जास्त चान्सेस आहेत की तो खाली येण्याचे, म्हणजे ब्रेकआउट फेल होण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर जर डाऊनला झाला ओपन आणि 24,800 ला त्यांनी सपोर्ट घेतला तर जास्त चान्सेस आहेत वर जाण्याचे. पण जर का वरती गॅपअप झाला तर जास्त चान्सेस आहेत की 24,800 ला परत तो एकदा सपोर्ट घ्यायला येईल मित्रांनो. ठीक आहे. मॅक्स जो रिस्क टू रिवॉर्ड नुसार जर आपण प्लॅन केला तर रिस्क टू रिवॉर्ड नुसार वरती जे पॉइंट्स आहेत, वरती जे आपल्याला जाण्याचे चान्सेस आहेत ते 24,020 पर्यंत आहेत. म्हणजे इथून जवळजवळ 120 पॉईंटचा आपण पकडू शकतो. पण जर खाली आला तर खाली आल्यानंतर सर्वप्रथम जो त्याचा टार्गेट आहे तर 24,800, जर ब्रेक केला तर 24,750 पर्यंत येऊ शकतो. त्यानंतर 24,781 जो त्याचा मेजर जिथून त्यांनी ब्रेकआउट दिलेला, 24,800, 24,780 तो आहे. आणि त्यानंतर 24,600. तर रिक्स टू रिवॉर्ड नुसार जर तुम्ही नीट बघाल तर मार्केट मध्ये एक रॅली आलेली आहे. जवळजवळ नाही म्हणाला तर 600 वरून तो 900 पर्यंत, म्हणजे 300 पॉईंटची रॅली आहे. अजून तिथे गॅप आहे की 100 एक पॉईंट होण्याचे चान्सेस आहेत. पण उद्या कसं मार्केट ओपन होतो त्याच्यावर वरती आहे. पण जास्त जर का इथेच जर या रेड झोन मध्ये जर कन्सोलिडेशन जर करत राहिला तर जिथे प्राइस ऍक्शन बनेल त्यानुसार आपल्याला ऍक्शन घ्यायचे. त्यानुसार पॉईंटसाठी आपण प्लॅन करणार आहोत मित्रांनो. मार्केटमध्ये काय आहे की लेवल तर तुम्ही केलेला आहात, पण प्राइस ऍक्शन नुसार किंवा डिमांड सप्लाय या सेशन नुसार सुद्धा पण आपल्याला काम करायला लागेल. फिबोनाची पण बघावं लागतं, कॅन्डलस्टिक पण बघायला लागतं. जसं आता तुम्ही कालचा जर बघितला असेल जो सेशन मध्ये बॉक्स जी स्ट्रॅटेजी आहे त्या बॉक्स नुसार त्यांनी ब्रेकआउट दिला बॉक्सचा आणि त्याच्यानंतर त्यांनी वरती गेलेलं आहे. मित्रांनो तो उद्या म्हणजे 6 तारखेला आपण पाहणार आहोत. ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे. ठीक आहे. जेव्हा मार्केट ओव्हरऑल बुलिश असतो त्यावेळेला काय असतं की गडबड असते. सगळे बुलिश असल्यावर काय होतं, मार्केट त्यांना खाली घेऊन जातो. तर तसं होऊ शकतं. आता आपण वळूया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीने तर एका चॅनलमध्येच तो जातोय आणि त्या चॅनलनुसारच तो काम करतोय. जर नीट आपण बघितलं तर एक चांगलं चॅनल बनवलंय बँक निफ्टीने. ठीक आहे. जर तुम्ही नीट बघाल बँक निफ्टी इथे ओपन झाला बरोबर 55,170 ला, जिथे आपण फर्स्ट लेवल होती आपली त्याला सपोर्ट घेतला. सपोर्ट घेऊन त्याने काय केला, एक ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर पुलबॅक झाला आणि तो सेकंड टार्गेट पर्यंत गेला. ठीक आहे. जर तुम्ही नीट बघाल तर तो एका चॅनल मध्येच चालू आहे बँक निफ्टी. ते एका चॅनलमध्ये जेव्हा असतो त्यावेळेला काय असतं की जास्त म्हणजे जे ऑप्शन बायर्स आहेत त्यांच्यासाठी जास्त होत नाही. भले दिसतंय मार्केट वरती गेलाय पण ऑप्शन बायरला त्याच्यात पैसे बनत नाहीत. ठीक आहे. खूप बनले तरी फार कमी बनतात, कारण तो खूप आपण म्हणू की टाइमपास करत करत गेलेला आहे. त्याला वन वे मोमेंटम नाही मिळाला. जर वन वे मोमेंटम जर मिळाला असता तर मात्र त्याच्यात चांगले पैसे आपल्याला बनले असते. तर उद्याचा आपल्या बँक निफ्टीसाठी काय आपल्याला बघायचं आहे? सर्वप्रथम म्हणजे त्याचा आजचा हाय मार्क केलंय. ठीक आहे.
जो आहे 55,600 मित्रांनो. आणि जर तुम्ही नीट बघाल तर ही ह्याच रेंजमध्ये तो खूप आहे, म्हणजे 55,400, 55,600 आणि 55,600 ह्याच्यात हा आपल्यासाठी काय मिळाला, एक रेड झोन मिळालेला आहे. या रेड झोन मध्ये जर असेल उद्या बँक निफ्टी, तर आपण त्याच्यात ट्रेड नाही करणार आहोत, ठीक आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही खाली जर बघाल तर 55,170 जो त्याचा रिसेंट लो आहे, तोच आपण ते बघणार आहोत. त्यानंतर 55,000 आणि 55,000, 54,700 ह्याच्यासाठी आपण जाणार आहोत खालच्यासाठी. पण त्याच पद्धतीने जर तो वरती गेला बँक निफ्टी, तर वरच्या लेवल आपण ड्रॉ करूया. वरच्या लेवल ड्रॉ करण्यासाठी 1 तासाच्या ह्याच्यावर जातो मी. मार्केट आहे मित्रांनो, तो थोडासा मला रिस्क टू रिवॉर्ड नुसार अप साईडला कमी वाटतोय, पण डाऊन साईडला मला जास्त चान्सेस वाटतात. कारण वरती थोडासा आहे ना त्याचा 56,000 वरती आपण दोनच लेवल आपण काढणार आहोत बँक निफ्टीमध्ये. तर सर्वप्रथम जी लेवल आहे, समजा उद्या जर मार्केटनी कन्सोलिडेशन करून जर गेला, तर 55,800 आणि 56,000 आपण सेकंड टार्गेटसाठी आपण जाणार आहोत. 56,000 आपला सेकंड टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. आणि त्याच पद्धतीने डाऊन साईडला आपण जर आला तर पहिला सपोर्ट म्हणजे जो आपण बघतोय तो आहे की 55,170, जिथून त्यांनी सपोर्ट घेऊन वर गेला काल. आणि 55,000 आणि तिसरा टार्गेट जो आहे तो 54,700. कारण प्राइस ऍक्शन नुसार, रिस्क टू रिवॉर्ड नुसार मार्केट आता तो त्याच्या रेजिस्टन्सला आलाय. जर तुम्ही नीट बघाल मित्रांनो, दिसलं का तुम्हाला, तो इथूनच फिरला होता बघा. एकदा, दोनदा, तीनदा, दरवेळेला इथे येतोय, इथून फिरतोय, इथून येतोय, इथून फिरतोय, आणि तो बरोबर आता तिथेच आलाय. त्यामुळे मला थोडंसं बँक निफ्टीमध्ये हे वाटते. पण जर का ब्रेकआउट केला एकदम, थोडासा टाइमपास करून जर ब्रेकआउट जर केला, प्राइस ऍक्शन नुसार जर ब्रेकआउट केला, तर चान्सेस जास्त आहेत वर जाण्याचे. 56,000 एकदा तो टच करण्याचे स्ट्रॉंग चान्सेस आहेत, की एकदा 56,000 तो टच करेलच करेल, ठीक आहे. हे बँक निफ्टीमध्ये झालं. सेन्सेक्स मध्ये आता आपण बघूया. सेन्सेक्स मध्ये म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स. सेन्सेक्स आणि निफ्टीचं जर तुम्ही नीट बघाल तर ऑलमोस्ट सेम सेम चालतं. पण बँक निफ्टी जरा डिफरंटली चालतं. बँक निफ्टीमध्ये आता जे पीयूसी बँके आहेत, पब्लिकच्या आपल्या पब्लिक सेक्टरच्या बँक आहेत, त्या खूप सुपब अशा चालत आहेत. तर मी तर म्हणेन की बँकिंगमध्ये आणि एचडीएफसी बँक सुद्धा चांगला सपोर्ट देतोय. एच एस बी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आता चांगला सपोर्ट देतोय. त्यामुळे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो, की बँकिंगच्या ह्याच्यासाठी वर जाण्यासाठी, ब्रेकआउट जाण्यासाठी, किंवा एक आपण 56,000 पाहू शकतो मित्रांनो. त्याच पद्धतीने आपण इथूनच बघा, त्यांनी ब्रेकआउट दिलं तर तोच मी रेड झोन पकडतोय सेन्सेक्स साठी. सेन्सेक्सचा जो रेड झोन आहे मित्रांनो, तो 81,250 पर्यंत जो गेलाय, 250 ते खाली आपण एक राऊंड लेवल 80,000 पर्यंत आपल्याला पकडायलाच पाहिजे. कारण इथूनच तो फिरतोय बघा, 970. थोडस मोठी घेतली रेंज, पण काय करणार की ती तसंच तेवढंच येतंय, त्याच्यानुसारच आपल्याला करायला पाहिजे लेवल. तो वरती आपण 250 बघतोय, 81,250, आणि खाली आपण 80,080 या रेंजमध्ये मोस्टली मार्केट सेन्सेक्स राहू शकतो उद्याच्या दिवस.
ठीक आहे, सेन्सेक्स उद्याच्या या रेंजमध्ये राहू शकतो मित्रांनो. तर त्यासाठी आपण सेन्सेक्स मध्ये करणार आहोत. ठीक आहे. सेन्सेक्सच्या खालच्या ज्या लेवल्स आहेत ते 80,750 सर्वप्रथम, आणि त्यानंतर 80,740, आणि खाली 80,500. तर या तीन लेवलसाठी आहेत. आणि वरती जर आपण बघितले तर वरचे लेवल जे आहेत ते 81,400 पर्यंत जाण्याचे चान्स आहेत. तिथून पुढे 81,000, म्हणजे राऊंड लेवल आपण पकडू 600, 585 पर्यंत येत आहे. आणि त्यानंतर 81,750 येत आहे मित्रांनो. तर या तीन लेवलसाठी आपण जाऊ, पण शक्यतो मी दोन लेवललाच बुलिश आहे सेन्सेक्स मध्ये, की अप साईडला जर मार्केट उद्या जातोय, अप साईडला अप साईडला जर मार्केट जातोय, तर 81,400 ही पहिलीच होऊ शकते. 81,600 या दोन लेवलसाठी आपण जाऊ. आणि जर का तो इथे पुलबॅक घेऊन जर डाऊनला जातोय, तर 80,750, 80,740 आणि 80,500 या तीन लेवलसाठी आपण सेन्सेक्स मध्ये काम करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. मला माहिती आहे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे आपला, कारण आपण एकतर हा फ्रायडेचा व्हिडिओ आहे, सॅटर्डे संडे पकडून आपण त्या पद्धतीने प्लॅन करतोय की जेणेकरून हा एक मास्टर क्लास पण व्हावा, आणि बँक निफ्टीचा तुम्हाला एकदम परफेक्टली असं अनालिस कसं करता येईल, प्राइस ऍक्शन कसं येईल, फिबोनाची नुसार कसं होईल, डारोज बॉक्स नुसार कसं होईल, असे आपलं पूर्ण सेशनचे आपले क्लासेस चालतात. ठीक आहे. तर पूर्वी न शिकता तुम्ही मात्र ट्रेड करू नका, किंवा या लेवलला रिस्पेक्ट करा, लेवलनुसार काम करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये हेल्प होईल मित्रांनो. जय हिंद.